स्वामी समर्थ. सर्व आत्म्यांना माझा नमस्कार. आपण नेहमी आपल्या आयुष्यात दुसऱ्यावर अवलंबून राहतो. एखाद्या वेळेस अशी परिस्थिती आपल्यावर ओढवते की आपल्याला कळत नाही की काय करावे. पण त्यावेळेस आपण आपली बुद्धिमत्ता लावणं गरजेचं आहे. पण आपण त्या परिस्थितीत घाबरून जातो, गोंधळून जातो व जे करायचं आहे ते आपण करत नाही आणि उगीच अजून अडचणी वाढवतो. ह्यासाठी आपलं मन स्थिर असणं गरजेचं आहे. आपले मन स्थिर व संतुलित ठेवण्याकरिता रोज ध्यान लावणे गरजेचे आहे, जेणेकरून आपल्या इंद्रियांना चालना मिळते व त्या योग्य रीतीने क्रिया करण्यास सुरुवात करतात. म्हणूनच आपण रोज नियमितपणे इंद्रियांवर काम केलं पाहिजे. जसा शरीराला व्यायाम गरजेचा आहे, तसाच मनाला देखील व्यायाम हवाच की. रोज किमान अर्धा तास तरी ध्यान लावणं गरजेचं आहे. सुरुवातीला शक्य नाही, 5 मिनिटापासून सुरुवात केली की हळूहळू सवय लागतेच. सुरुवातीला एकाग्रता मिळणार नाही, पण जसजसे रोज आपण ध्यान लावत जाऊ तसा परिणाम दिसण्यास सुरुवात होते. हो, आता आपण म्हणाल आज सुरुवात केली की लगेच उद्या किंवा 4-5 दिवसात आपलं ध्यान लागण्यास सुरुवात होईल. तर तसं नाही. हे प्रत्येकाच्या मनाच्या व शरीराच्या तसंच प्रत्येकाच्या कर्मानुसार आध्यात्मिक गोष्टी घडत असतात. कोणाला 1 महिना, कोणाला वर्षानुवर्ष लागतात, तर कोणाला लगेच फार थोड्याच कालावधीत ध्यान लागण्यास सुरू होते. प्रत्येकाची वेळ ठरलेली असते. आपण फक्त प्रयत्न करायचे. बाकी सगळं आईवर सोपवून द्यायचं. योग्य वेळ आली की योग्य तसे अनुभव दिसतील. आणि हो, अनुभव यायला सुरुवात झाली म्हणून आनंदात वाहून जायचं नाही किंवा अहंकार येऊ द्यायचा नाही. हो, अशा वेळेस आध्यात्मिक अहंकार जागा होतो आणि सगळं काही उद्ध्वस्त करू शकतो. मग पुन्हा नव्याने सुरुवात. पण ती सुरुवात चांगली किंवा वाईट कशीही असू शकते. ते मात्र सांगता येत नाही. म्हणूनच आपण जेव्हा आध्यात्मिक अनुभव अनुभवायला सुरुवात करतो, तेव्हा स्वतःला सावरणं गरजेचं आहे. एकंदरीत काय तर चांगली किंवा वाईट दोन्ही परिस्थिती संतुलन राखणं गरजेचं आहे. आपल्या मनावरचा ताबा डगमगता कामा नये. तसंच हळवे देखील होऊन चालणार नाही. दोन्ही वेळेत आपल्याला मजबूत राहून जशी परिस्थिती असेल तसं सावरून सांभाळून घेणं गरजेचं आहे. मगच आपण आपल्या इंद्रियांवर विजय मिळवू शकतो. हे आपण विचार करतोय तितकं सोपं नाही आणि शक्य देखील नाही. पण जर आईच्या सानिध्यात राहून आईच्या नामाचं नामस्मरण करत ह्या सर्व गोष्टी केल्या की आपली आई आपल्याला जे शक्य नाही ते शक्य करून देते व आपली शक्ती अधिकच प्रबळ होते व आपला आध्यात्मिक विकास देखील होतो. म्हणूनच आपल्या आयुष्यात मागे काय घडून गेलं ह्याकडे दुर्लक्ष करून आपण पुढे कशी प्रगती करू शकतो याकडे लक्ष देणं हितकारक ठरेल. जो वर्तमानात जगतो तोच खरा यशस्वी होतो. भूतकाळातले विचार, भविष्यातील चिंता हानिकारक ठरू शकते. जितकं होईल तितकं वर्तमानात जगण्याचा प्रयत्न केला की आईची देखील साथ मिळते. कारण आईला देखील आपली लेकरं कोणत्याही चिंतेत, विचारात असलेली चालत नाही. आपले लेकरू सुखी, समाधानी आहे हेच आईला हवं असतं. श्री स्वामी समर्थ.